ओमराजे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली। आम्ही गावकरी ओमराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार। ओमराजे निंबाळकरांना मतदारसंघातून जोरदार पाठिंबा मिळतो। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करायला खूप उशीर झाला, त्यांनी अगोदरच जायला पाहिजे होतं। गोवर्धनवाडीच्या ग्रामस्थांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि इथल्या ग्रामस्थांना काय वाटतं हे जाणून घेतले आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। सध्या राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा ऐकायला मिळते। सध्या मी धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथे आहे आणि हे गाव जे आहे ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचं गाव आहे। खरं तर ओमराजे निंबाळकर हे निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जातात, उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे खासदार म्हणून ओळखले जातात। महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन ओमराजे निंबाळकर निवडून आले होते। आपल्या सोबत ओमराजे निंबाळकर यांच्या गावातली मंडळी। मला सांगा दादा, आता नेमकं दादांचं ऑपरेशन टायगर मध्ये दादा आहेत का नाही आहेत, काय सांगा? जे काय दादा निर्णय घेतील त्या मला मान्य राहील। मान्य राहील। ग्रामस्थ काय सांगाल मामा की दादा हे तुमच्या घरातले आहेत, गावातले आहेत, दादा काय निर्णय घेतील तो मान्य 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 आहे मान्य। काय निर्णय घेतील दादा? ती जायचे म्हणतात ना, दादांनी आता काय निर्णय घ्यायला पाहिजे? ही जायला पाहिजे ना कोणत्या पक्षात जायला? शिंदे गटात। शिंदे गटात शिवसेना, जायला. हा. तुमचं समर्थन आहे? समर्थन आहे। हं? हो, काय कारण आहे, कशामुळे जायला पाहिजे? अहो कशामुळे काय ह्यांच्या हातातच काय नाही राहिलं नाही हा, हा. तर जायला कोणावर नाराजी आहे काय? ते शिंदे गटावर, त्या ठाकरे गटावर। ठाकरे गटावर नाराजी आहे? हो। खरं तर ओमराजे निंबाळकर हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। गावकरी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहेत, असाच गावकऱ्यांचा सूर आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, गोवर्धनवाडी, धाराशिव।